आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिलीच मॅच भार्गवी प्रितेश 11 विरुद्ध भार्गवी 11 अशी ही पहिली मॅच आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळते. मॅचला होते सुरुवात. 12th मॅन आपण प्लीज पाठवून द्या. विशाल दुधकर. पहिला चेंडू आजच्या दिवसात आणि पहिलाच बॉलवरती फटका तर चांगला आहे. रन्स देखील चांगला मिळतील. जगदीशच्या बॅटमधून पहिला बॉलवरती हा पहिला आजच्या दिवसातील चौकार. कालचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळाला VPL अर्थातच वसार प्रीमियर लीगचा आणि आजचा पाहतोय आपण हा दुसरा दिवस. पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार देखील 240+ खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. विश्वास सोबत जगदीश दूधकर यंगस्टर नवोदित गोलंदाज. समोरच्या दिशेने फटका खेळत मिस टायमिंग झेलची संधी जरूर नसणार आहे. रन्स मात्र चांगल्या मिळतील. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. अंपायर म्हणून आमचे जय पवार सर आहेत मैदानाच्या आतमध्ये. गुड मॉर्निंग. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. JP पॅनलचे सर्व आणि तिकडे स्क्वेअर लेगला आमचे सोनू दादा सध्या तरी पंच म्हणून काम बघतायत. 8 डावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती. बॅकफुटला जाऊन अप्परकटच्या अंदाजानं हा फटका खेळलेला आहे. वेगानं 3 तिकडे फिल्डर पोहोचले स्लीपर कव्हर मध्ये. चेंडू उचलून फेक करेपर्यंत त्यावर 2 धावा मिळतील जगदीश जोतकरला. टीमची धावसंख्या एकूण बघतो आपण स्कोर बोर्ड वरती 10 धावा आहेत. 10 धावा स्कोर बोर्ड वरती. वसारा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. सुंदर आणि दर्जेदार असं आयोजन. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑनसाईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. लेग बायचा इशारा जय पवार सरांचा आपल्यापर्यंत आला. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुन्हा 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती. 11 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पहिल्या षटकासाठी मार्गस्थ असताना पहिली मॅच बघा वेळेवरती आजचा देखील शेड्यूल सुरू झालेला आहे. बरोबर 9 वाजता. आडव्या बॅटनं ऑनसाईडला हुक करण्याचा प्रयत्न होता. रन्स मात्र चांगला मिळतील. चेंडू वेगानं चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. बाउंड्री लाईनच्या बाहेर इकडनं मिळतील 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं चाललेली पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचल्या 15 आकड्यावरती. विश्वासने देखील चौकारानं इकडं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि ती सुरुवात आपण बघितली मैदानाच्या आतमध्ये. जगदीशनं देखील बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. चांगलं क्रिकेट खेळत असताना पहिल्या इनिंग मध्ये प्रितेश 11 विरुद्ध भार्गवी 11 अशी पहिली मॅच आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळते. चांगल्या वेळेवरती बघतो आपण मॅचचा जो शेड्यूल आहे तो खूप महत्त्वाचा आणि गरजेचा असतो. वेळेवरती सामना सुरू होणं खूप गरजेचं आहे. जरी VPL असली सगळे खेळाडू गावातलेच खेळतात. त्या अनुषंगानं प्रत्येकी खेळाडूला काही यंगस्टर नवोदित खेळाडूंना संधी जरूर मिळते प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि तेच सध्या तरी आपण पाहतोय वसरा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. हा चेंडू आताचा सुंदर आहे. खरं तर सुंदर आहे. कटर आपल्याला पाहायला मिळाला. पडल्याच्या नंतर किती आतमध्ये आला बघा. प्रॉपर लेग बॅकच्या माध्यमातून असं वाटलं की हा चेंडू जरूर जाईल ऑफस्टिकच्या बाहेर. मात्र तसं काय झालं नाही. येत असताना हा डॉट बॉल पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस रन्स आपण बघतो धावा फलकावरती. एकूण धावा झालेल्या 15 धावा आहेत. 4 ओव्हरची मॅच 15 धावा. धावा फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालेला. आजचा हा दुसरा दिवस वसारा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. पर 11च्या कॅप्टन J11च्या कॅप्टन आपण लगेचच संपर्क साधायचा. या पुढची मॅच आपली असणार आहे. वेळ आपण घेऊ नका. वेळेवरती शेड्यूल सुरू झालेला आहे. वेळापत्र खूप महत्त्वाचं असतं आणि तो वेळेवरती स्टार्ट झालेला आहे. याची आपण नोंद घ्या.
वेळ कमी घ्या प्लीज. हरी अप. क्रिश आलेत बॉलिंग मार्क वरती. पंधरा धावा पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्या. पॉवर प्ले मध्ये खरं तर चांगली बॅटिंग केली. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. जगदीशच्या बॅटमधून विश्वासच्या बॅटमधून एक चौकार आला. दोघंही 40+ खेळाडू खेळत आहेत. एक चांगली आपण बघतोय मॅनेजमेंट. प्रत्येक खेळाडूला एक चांगली संधी. अंपायर्स काहीतरी सूचना देतात. एक्झिट मैदानाच्या आतमध्ये. गिरीश मडवी आलेत बॉलिंग मार्क वर. क्रिश आहेत, माफ करा. पहिल्या देखील षटकामध्ये एक यंगस्टर बॉलर आपण बघितला बॉलिंग करताना. समोरच्या दिशेनं सॉफ्ट हँड खेळले. डीप मधून फिल्डर वेगानं पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. तद्वार मी इथे बघतो आपण एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील 1 पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 16 आकडावरती. 16 रन्स इन अ बोट. 16 धावा धावाफलकावरती आहेत. दुसरा षटकाशाखे प्रगती पदावरती असताना आजचा हा दिवस दुसरा आहे. पहिली मॅच वेळेवरती सामना देखील सुरू झाला होता. अर्ध्या बॅटना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर विश्वासचा होता. चेंडूच्या बॅटचा संपर्क इकडे नाही येत असताना बघतो आपण हा चांगला चेंडू डॉट बॉल. चांगली गती. एक वेगळ्याच बघतो आपण अँगलनं बॉलिंग करत असताना याच गोष्टी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही यंगस्टर असतात त्यांना मात्र संधी मिळते. त्या संधीचं सोनं करण्याचा जरूर प्रयत्न त्यांचा. पुन्हा अर्ध्या बॅटना ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल. चांगली बॉलिंग होती. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग होती आणि सकाळचा पहिला सामना आहे. ड्यू फॅक्टर जरूर मैदानावरती असेल. त्या अनुषंगाने बॉलिंग करणाऱ्या टीमला त्याचा बेनिफिट आणि तो बेनिफिट कसा मिळेल त्याकरिता प्रयत्न सुरू आहेत. अजून एक चांगला चेंडू आहे. गती जास्त नाहीये. टप्पा चांगला आहे. 40+ खेळाडू खेळतात मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण. आणि सध्याचा जर आपण विचार केला तशी बॉलिंग होतीये. सगळे नवोदित खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत. बऱ्याचशा खेळाडूंना संधी मिळत नसते. मध्ये त्यांना संधी मिळालेली आहे आणि त्याचा आता कुठेतरी जरूर फायदा होतोय. ज्या अनुषंगानं बॉलिंग आपण पाहतोय. पण ऑनसाइडला फटका हवेत. मिस्टामिंग जेलची संधी. फिल्डर तिकडं गिरीश पोहोचले होते. तद्वार अजून काय धावा इकडनं मिळतील. 2 झालेल्या कंप्लीट. टिसीरचा प्रयत्न चालवलाय. मिळणार आहे 2 आणि अजून काय मिळतील. तिसरी देखील मिळणार आहे. गरज नव्हती असं जरूर बाकीचे खेळाडू देखील म्हणतायत की 2 धावा झाल्या होत्या. जगदीशला स्ट्राईक हवी होती. तेच झालं आणि ती धाव देखील मिळाली. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण बघतो आपण स्कोरबोर्ड 19 आकडावरती. 19 रन्स इन बोट. 19 धावा पुस्तकावरती. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पहिली मॅच दिवस दुसरा. सकाळचा सुंदर वातावरण आहे. शांत वातावरण. काल देखील ढगाळ वातावरण होतं दिवसभर आणि आज देखील बघतो आपण तशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. थोडाफार कोवळा ऊन जरूर जाणवतो आपल्या कमेंट्री बॉक्स मध्ये. षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार बॉलर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस रन्स जर आपण बघितल्या तर धावा आहेत धावा फलकावरती. प्रितेश 11 टीम ची धावसंख्या आपण बघतो स्कोरबोर्ड वरती. सध्या तरी या षटकामध्ये जरूर आपल्याला कमबॅक देखील पाहायला मिळाले. 19 धावा धावा फलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आय थिंक धावा आले होते 11 आणि या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली आणि आमचे समालोचक मित्र वरिष्ठ ज्येष्ठ समालोचक आमचे जगदीशजी पाटील नारिवली यांचा देखील नुकताच आगमन झालेला. त्यांचा देखील आवाज आपल्याला आजच्या दिवसामध्ये या वसार प्रीमियर लीगच्या माध्यमातून जरूर ऐकायला मिळेल आणि त्यांचं देखील इकडं आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आपल्या मलंगडामध्ये.
जितेंद्र दूधकर आलेत बॉलिंग मार्क वरती. प्रितेश इलेव्हन सध्या तरी पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतोय भारतीय इलेव्हनच्या अगेन्स्ट. परी इलेव्हन आणि J11 चे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर संपर्क साधायचे. टॉस करिता दोन्ही संघाचे संघनायक. फुल टॉस आहे. आडव्या बॅटना ऑन साइडला चेंडू पर्यंत पोहोचले जरूर होते आणि झालेली आहे चूक. चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये धावा देखील इकडनं बघतो आपण चांगल्या मिळतील. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाईल 4 न पुढे. स्कोरबोर्ड 23 धावा 23. प्रितेश इलेव्हन पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करतोय भार्गव इलेव्हनच्या अगेन्स्ट. पहिली मॅच आजच्या दिवसातील, दुसरा दिवस VPL चा. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. आडव्या बॅटनं पुन्हा ऑनसाइडला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला विश्वासनं. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर एवढा चांगला नव्हता. त्याचंच कारण की काय, धावीकडनं एकच मेल. सिंगल डबलने संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत, ज्या अनुषंगानं 4 ओव्हरमध्ये 50+ धावा बनवणं गरजेचं, महत्वाचं, इम्पॉर्टंट आहे. यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावीकडनं मिळेल. 24 धावा, माफ करा. ऑनलाईन सध्या स्कोर आमचं सुरू आहे, तसंच कारण थोडंसं इकडं 25 असतील. यावेळेस आताचा फटका, सुंदर रन्स देखील चांगला मिळतील. जगदीश जुतकरच्या बॅटमधून पाठवला चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. बरोबर बोललो होतो ना. 31 असतील आता. या सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न फ्लाय होत असताना स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 31 आकड्यावरती. 31. चेंडू द्या आपण. हाय अंपायर कडे. चला, मॅच जो बॉल आहे तो रिटर्न येतोय. हा, चेतन वाहिले आपण जरा स्टेज जवळ. चेतन वाहिले आमचे स्कोरर मित्र. आपण आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये लगेचच संपर्क साधायचा. अजून एक फटका हवेत. मिस टायमिंग. डाऊन द बॉल. मॅडी तिकडे होते, चूक झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. बऱ्याचशा चुका या षटकामध्ये आतापर्यंत बघतो आपण. 2 झेल ड्रॉप झालेले आपण पाहिले. मगासा देखील झेल लॉंग ऑनला कदाचित होऊ शकला असता. हा मिड ऑनच्या दिशेने देखील प्रयत्न होता. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 आकड्यावरती. दुधकरचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म समोर खेळले. पुन्हा एकदा फुल टॉस होता. डीप मध्ये मॅडी तिकडे पोहोचला लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं अजून मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 35 धावा. 35. 35 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पहिला डाव सध्या तरी सुरू आहे मैदानात आणि एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये. पुन्हा क्रॉस लाईन खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर कडनं चुका होत असताना फिल्डर कडनं जरूर चुका झालेल्या आहेत. त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट पुन्हा एकदा बॅटिंग करणारा टीमला जगदीश जुतकर लावतोय. चेंडू हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस 39 धावा स्कोर बोर्ड वरती. 39 धावांची भागीदारी देखील बघतो आपण. पहिला विकेट साठी इकडे होत असताना चांगलं क्रिकेट प्रितेश इलेव्हन पहिल्या डावामध्ये खेळतोय. विश्वास सोबत जगदीश जुतकर खेळतोय. परी इलेव्हनचे कॅप्टन आणि J11चे कॅप्टन आपण देखील लगेचच रेडी व्हायचंय.
पर 11 आपण लवकरात लवकर संपर्क साधा. जास्त अधिकचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस कव्हर करू. चला विश्वास भाऊ आपण टॉस कव्हर करा. 39 झालेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रितेश 11 पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर प्रभाकर वायले प्रभू बॉलिंग मार्कवरती आहेत. टीमचे कॅप्टन देखील ते आहेत. सायक रोटेट करायचे आहे आणि विश्वासला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. जयेश फुलोरे देखील टीम मध्ये आहेत. पण का आहेत बघूया काय करतील. आमचे जिमचे पार्टनर आहेत. आज शनिवार आहे. आज आपल्याला 2 दिवस सुट्ट्या. सोमवारी जाऊ आपण. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. इकडनं देखील विकेट मिळतीये. टीमच्या कॅप्टननं जरूर चांगला कमबॅक केलेल्या षटकामध्ये. जगदीश जो चांगला खेळत होता तो देखील परत दोन्ही सलामीवीर फलंदाज आता मैदानाच्या बाहेर. 39 धावेची बागेदरी झाली होती. बघतो आपण पहिला विकेट करिता. त्याच्यानंतर विकेट टू विकेट बॉलिंग होती आणि इकडे बघतो आपण फलंदाज होतात बाद. प्रभाकर जे टीमचे कॅप्टन प्रभू चांगली बॉलिंग करतायत. विकेट टू विकेट त्यांची बॉलिंग पाहायला मिळते आणि या 2 महत्वपूर्ण विकेट आलेल्या आहेत. एक विकेट सॅक्रिफाईस केली होती. स्वतःहून फलंदाज बाद झाले होते. ऋषी आलेत आणि मगाशी फलंदाज आल्या मैदानाच्या आतमध्ये जयेश. ऋषी आणि जयेश इकडनं बघूया कशी बॅटिंग करतील. प्रयत्न जरूर करणं गरजेचं आहे. लीगच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला संधी मिळते प्रमुख संघामध्ये खेळण्याची देखील संधी मिळत असते जर आपण चांगले खेळलो तर. राऊंड विकेट. समोर खेळत पुन्हा चेंडू वेगानं चालला तिकडे डीप मध्ये. मॅडी पोहोचलाय उचलून फेक करेपर्यंत. अजून 2 धावा इझिली कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 झालेली आहे. 41. 41 धावा. प्रितेश 11 पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 2 खेळाडू बाद. 41 धावा. 10 मॅचचा आजचा देखील आपल्याला हा शेड्यूल वेळापत्रक आहे म्हणून आपल्याला वेळेवरती यावं लागेल. वेळेवरती टॉस होईल. राऊंड विकेट. हेच आहे विकेटची संधी. विकेट मिळेल विकेट. अजून एका फलंदाजाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. चला आपण टॉस करतोय. सेकंड मॅच जो टॉस आहे तो आपण आपल्या टॉस बॉक्स मध्ये कव्हर करत आहोत. परी 11 त्यांच्या अगेन्स्ट जिया 11 नेक्स्ट मॅच. सर आमचे सहकारी समालोचक जगदीशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस कव्हर करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती टॉस बॉक्स मध्ये. प्रभूने आतापर्यंत चांगला कमबॅक केलेला षटकामध्ये. विकेट टू विकेट बॉलिंग. पुन्हा फटकावेत. भाई तिकडे आहेत. चांगली त्यांची फिल्डिंग आणि
क्या बात आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की मी बाउंड्रीवरती उभा होतो होती काय, आणि त्याचंच कारण येत असताना हा चौकार. धावांची गरज आहे, धावांची गरज आहे. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल पहिल्या डावामध्ये प्रितेश शिलवंत, आणि तो प्रयत्न सध्या चांगला सुरू आहे. प्रभू राऊंड विकेटनं पुढचा चेंडू घेऊन तयार. पुन्हा समोर ड्राईव्ह करत असताना तिकडे वेगानं पुन्हा मॅडी पोहोचलाय. सेकंडचा कॉल, सेकंड रन इकडनं मिळणार नाहीये. फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आणि पहिल्या डावाची इकडे होते सांगता. पहिलं डाव संपलेला आहे, पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या 4 षटकांच्या अखेरीस प्रितेश इलेव्हन टीमची धावसंख्या आपण जर बघितली स्कोरबोर्ड 46 धावा झालेल्या. त्यांनी 47 धावसंख्येचा पाठलाग करायचे या मॅचमध्ये विजयाकरिता. पहिला सामना आपण पाहतोय प्रितेश इलेव्हन त्यांच्या अगेन्स्ट बारगेव इलेव्हन या दोन टीम मध्ये. चला वेळ आपण अजिबात घेऊच नका, कारण का आपल्याकडे वेळ नसणार आहे. 10 मॅचचा जो शेड्यूल आहे, आपण बरोबर 9 वाजता सामन्यांना सुरुवात केलेली आहे. 10 मॅचचा शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आजच रेग्युलरचा नक्कीच जो काही शेड्यूल आहे तो आपल्याला आज फायनल करायचा आहे आणि उद्या 40+ शेड्यूल असणार आहे. म्हणून आजचा जो शेड्यूल आहे आपल्याला, आजचा जो वेळापत्रक आहे तो आपल्याला कंप्लीट करायचं आहे. म्हणून तुमच्या सगळ्या टीमच्या मेंबरला विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे की आपण जास्त वेळ खर्चित करूच नका, आपल्याकडे वेळ नसणार आहे. आणि ऑलरेडी वातावरण बघतो आपण, ढगाळ वातावरण आहे, वातावरण देखील खराब आहे कालपासूनच. बघूया धावा चेस होतील की नाही. मी छोटासा ब्रेक घेतो. आपण पाहत राहा वसारा प्रीमियर लीग 2024 ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचे मित्र, आमचे बंधू तेजस भूर आणि त्यांची पूर्ण टीम सध्या तरी कव्हर करते ही सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट. जशी होईल मॅचला सुरुवात पुन्हा एकदा असतील कॉम्बॉक्स मध्ये आमचे सिनियर ज्येष्ठ समालोचक जगदीशजी पाटील नारिवली यांचा आवाज.
हॅलो, थँक्यू सो मच. आमचे प्रवक्ते राहुलजी भोईर यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत. शुभ सकाळ, शिवसकाळ सर्व प्रेक्षक वर्ग, मान्यवर आणि खेळाडूंचं या प्रीमियर लीगमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता वसारगाव प्रीमियर लीग 2024चं आयोजन. प्रीमियर लीग म्हटलं की सर्व गावातील खेळाडू एकत्रित येऊन हा खेळ खेळत असतात. रेग्युलर असतील, 40+ खेळाडू असतील, या छोटी मुलं सुद्धा ती एकत्र येऊन असा खेळ खेळत असतात. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलाच बॉल अगदी समोर, स्ट्रॉंग अपील, पंच वाईडची खूण करत असताना पहिला चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप सोडून जातोय. तन्मय फ्लोरेला पाहतोय पॉवर प्लेचं एकमेव षटक घेऊन. सलामीची जोडी मैदानामध्ये गिरीश मडवे आणि नयन. लेग स्टंपचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फोल्डर डीप मध्ये उपस्थित आहेत. फक्त एक एरी धाव. गुड फोल्डिंग, गुड थ्रो. जगदीश होते त्या ठिकाणी. चांगली बॅटिंग केली त्याने. बॅटिंग करत असताना 29 धावसंख्येचं योगदान दिलं. पण त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा आहे, कारण ते रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळत असतात. आता 40+ मध्ये खेळणार या वर्षी. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, मिडऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला. कॅच इटचा कॉल, गुड कॅच. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागला या गिरीश मडवीच्या रूपाने, तन्मयच्या रूपाने. नयन बाद झालाय. गिरीश धावसंख्या फक्त 2 आहेत. 2 या धावसंख्येवरती पहिला धक्का. न्यू बॅटर क्रिश मडवी मैदानामध्ये येत असताना. चला फास्ट या, लवकर खेळायचं आहे. आज 10 सामने होणार आहेत, लक्षात ठेवा आपण. त्यामुळे वेळेचं बंधन राहील. फायनल सुद्धा आजच आहे, त्यामुळे आपण लक्षात ठेवा. सकाळपासून ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे आपण थोडंसं फास्ट केलं जाय. प्रत्येक टीमला ऑन असेल. जागा बनू खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर सिली मिडऑफला जात असताना लेग बाज. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू नाही आहे. पडल्यानंतर लेग स्टंप सोडून जातोय. पंच वाईडची खूण करत असताना मिडल स्टंपला ऍक्च्युली पडला बॉल आणि वळला सुद्धा, त्यामुळे एक धाव एक्स्ट्रा. उडवण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, कीपर पुढे सरकतोय. झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. दुसरा धक्का. आता मात्र गिरीश मडवीला बाद व्हावं लागतंय. न्यू बॅटर जितेंद्र आल्यात मैदानामध्ये.
रविदादा वायले, आपण स्टेजवरती यावं. आयोजक आपल्याला आमंत्रित करतात. त्याचबरोबर भरतदादा फुलोरे. वाईड बॉल, एकेरी धाव मिळत असताना जितेंद्र दूधकर आलाय डावखोरी हाताचा फलंदाज. येथे पाहावं लागेल फलंदाज पहिला बाद आहे, इकडूनला बाद आहे. नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज, नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज बाद केलाय. स्कोर 5 वरती 3. रनआउट. पण चांगला चला एकत्र येऊ नका, लगेच सामना सुरू करायचा. लक्ष ठेवा, वेळेचं बंधन प्रत्येक टीमला राहील, त्यामुळे आपण वेळ पहा. तन्मयचं षटक संपलंय. तन्मयने फक्त 5च धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज बाद झाले. 1 रनआउट झाला, 2 कॅचिट पाहायला मिळाले आपल्याला. नवीन गोलंदाज मोहन फुलोरे 40+ खेळाडू पहा मिळतात आपल्याला. पहिलाच बॉल हुक केला जातोय. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. रन्स मिळतील 4. पहिल्याच बॉलवरती चौकार. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. एचचा अपील केलं जातोय. स्ट्रॉंग अपील आहे, स्ट्रॉंग अपील आहे. चांगला बॉल बॅक पॉइंटच्या खेळाडू होते, अगदी त्याच्या समोरून काढलाय चेंडूला. 4 या धावसंख्येसाठी दुसरा चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. धावसंख्या 13. आता मात्र एज आहे, फलंदाज बाद. मागच्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर प्रत्युत्तर दिलाय. विकेटचं पतन होत असताना एकूण धावसंख्या पाहिली तर 13 या धावसंख्येवरती 4 धक्के लागल्यात भार्गवी 11 या टीमला. फलंदाज पिंट्या दुधकर.
रिवर्स आणि येथे झेल टिपला जातोय. गरज होती का? आल्या आल्यास मात्र रिवर्स खेळायचा प्रयत्न केला. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट मिळत असताना भार्गव 11चे 6 खेळाडू तब्बल बाद झालेत. आता स्कोरबोर्ड वरती धावसंख्या पाहिली तर फक्त 13 टार्गेट आहे. ते मात्र एकूण रन चेस करायचे आहेत त्या 34. स्वप्नील वायले नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतो उर्फ छोटू. पहिलाच बॉल फटका चांगला स्वीट साऊंड डीप मध्ये फिल्डर आहेत. हो व्हाट अ कॅच. सुपर. आजच्या दिवसातील कार्बन कमाल कॅच. स्पेक्टाक्युलर. ऋषी दुधकर होते. जबरदस्त 6 धाबा वाचवल्या आणि झेल टिपला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये विकेट हॅट्रिक मिळवली आहे मोहन फुलोरे या गोलंदाजाने. अतिशय चांगली गोलंदाजी. लागोपाठ 3 विकेट मिळवल्यात आणि भार्गवी 11ला मात्र बॅकफुटला ढकललं गेलंय. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आहे. चेक करायचंय. बॉलर गोलंदाज चेतन. महेश शेलार उर्फ मॅडी मैदानावरती येत असताना स्ट्राईकला पाहतोय आपण. क्रिश आहे. क्रिशच्या वरती जबाबदारी असेल जेणेकरून जी धावसंख्या 34 त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा 34 धावा मागण्या नव्हत्या. मात्र सुरुवातीला त्याने विकेट गमावल्या 2 ओव्हरमध्ये आणि धावा सुद्धा फक्त 13च आहेत. त्यामुळे आता क्रिशवरती अवलंबून राहावं लागेल. त्याच्या बॅटमधून चांगले फटके येतील असंच काहीच प्रयत्न त्याला करावा लागेल. पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. खराब फिल्डिंग. चेक करायचं आहे. आता प्रेक्षकच तुम्हीच तिथे आहात. पहा कॅमेरा एकच आहे ना. 2 आहेत मग त्याला दिसत नाही. 2 आहेत ना मग तिथला कव्हर नाही होत नाही का. मग तेच चेक करायला नाहीये. 4 नाहीये. वाचवल्या धावा. 2 ना धावा मिळाल्या 2. आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल.
आता एक एक डॉट बॉल सामनेवरती पकड निर्माण करेल. चेतन आलाय. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर डॉट. धावसंख्या 34 करायची आहे. धावा झाल्या त्या 15. गोलंदाजाचा रिदम चुकत असताना अगदी यॉर्करचा बॉल डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. आता कोणत्या फलंदाजाला माघारी परतवले पाहणं ठरेल. फार मोठा धक्का लागत असताना फलंदाज क्रिश बाद होतोय. ज्याच्यावरती आशा होती, अपेक्षा होती, तो खेळाडू बाद. न्यू बॅटर जयेश फुलोरे. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत. दूरवरती एकच धाव. चांगल्या प्रकारे फिल्डिंग, तेवढा चांगल्या प्रकारे थ्रो सुद्धा आलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेला चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं. धावसंख्या 16 आहे. तिसरं षटक मार्गस्थ. एज लागतोय. चेंडू जवळ राहिलाय. कीपर येतोय, उचलतोय, तोपर्यंत माघारी परतवलंय. एकच धाव. एकेरी स्वरूपाची धाव षटक समाप्त होत आहे. तिसरं आणि धावसंख्या फक्त आहेत त्या 17 धावा. शेवटचं षटक असेल. राजेश फुलोरेचा वापर केला जातोय. चला फास्ट घ्या, जास्त वेळ नको प्लीज, कारण आज सकाळपासून सांगतोय 10 मॅच कव्हर करायचे आहेत. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट. पंच वाईटची गुड करत असताना तर या दरम्यान चड्डी धाब्याचे मालक श्रीमान पप्पू शेठ वायले यांचं आगमन झालंय. मंचावरती या, पण स्वागत असेल आपल्या स्पर्धेमध्ये. दोन चेंडू खराब फेकल्यात गोलंदाजाने. आताचा चेंडू चांगला होता. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना
एक्का दुक्का धावाने काही होणार नाहीये. ते चौकार षटकारांची गरज आहे आता. त्यामुळे सुरुवातीला फलंदाज झटपट बाद होत गेल्यात. फटका चांगला आहे, ते पाहावं लागेल. धावा वाचवल्यात नाहीये. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं. जवळजवळ 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवण्यात आल्या. स्कोर झालाय तो 22-22. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार, 4 धावा. 26 ही धावसंख्या. यावेळेस हुक केलं जातंय. फिल्डर उपस्थित आहे. झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. तर आमच्या मंचासमोर चमचमत्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात आपल्याला. अत्यंत सुंदर आणि सुबक ट्रॉफी शॉपचे ओनर सन्माननीय दिनेश शेठ चोरकाते यांच्या वतीने आम्हाला सुपूर्द केल्या. त्यांचं सतश आभार. याच दरम्यान चड्डी धाब्याचे मालक सन्माननीय पप्पू शेठ यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं या मंचावरती. बॅटर प्रभाकर वाहिले आल्यात. दोनच बॉल बाकी आहेत. हो, हुक करण्याचा प्रयत्न. दोन धावा. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. पुन्हा एकदा लीडिंग एज. कॅच इटचा कॉल. कॅच स्वीकारला जातोय. फलंदाज बाद.